महाभारतात सगळ्यात बुद्धिवंत द्रोणाचार्य. सगळ्यात बुद्धिवंत कोण? द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहातलं 7 मंडल आहेत, केंद्रबिंदू आहे. अर्जुन म्हटला मी जाऊ का? देव म्हणला तू गेलास तर बाहेर कसं होईल? अभिमन्यू म्हणला मी जाऊ का? जातोस का दा? धर्मराजाला विचारलं, ठीक आहे जा. धर्मराजा हो बोलले. अभिमन्यू आत गेला, पण बाहेर यायचं ज्ञान नाही. कारण बाहेर यायचं शिकताना त्याची माय झोपली होती. आमची माय जागी असून बी काय फायदा नाही. एखाद्या आईला म्हणलं नका गली अकराला मोबाईल देत जा, तेवढंच नादी लागताय ना तर कामच करू देत नाही. नादी नव्हती अगं, मग थोड्या वेळ देत जा. एकदा घेतला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही. तुझं माय तुझं ऐकत नाही. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि 1.5-2चं ऐकत नाही. येड्यात काढते का काय? अगं एवढं येते, केवढं येते तरी ऐकत एवढं ऐकत नाही. असं कसं ग माय? ऐकावं लागते ग, ऐकावं लागतं. लेकराचं काय? तुम्हाला एक दुर्दैव सांगू का? पहिलं लेकरू आईकडे बघितलं की ग बसायचं. खरं आहे की नाही गुरुजी? पहिलं कधी ग बसायचं लेकरू? आईकडे दिलं की ग बसायचं. आता आईकडे दिलं तरी ग बसत नाही. ग बसतंय का? कधी ग बसतंय? सांगाय तरी काय वाट अजून तांड घेऊन माय लेक आहे म्हणून सांगते. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. लेकर अनुकरण करतात, कॉफी करतात. लेकर तुम्ही जे करतायत तेच करणार आहेत. तुम्ही जे बोलतायत तसंच बोलणार आहेत. मग कदाचित तुम्ही जसं वागतायत तसंच वागणार आहेत. तुम्हीच व्यसन करताय. लेकरांना काय ज्ञान शिकवतो? हा ना तुला म्हणतोय अनचुन्याची पुडी, आणि पुन्हा म्हणतो पोरानं मला सांभाळलं नाही. हा म्हाताऱ्या तू चुना लावलो बेजार. हा कसा म्हणजे काहीतरी जरा तरी आहे की नाही? तो लॉजिक पण लावत जा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकी बामणवाडी व्यसन मुक्त आहे का? बरं एकही नाही का व्यसनी? सगळे निर्व्यसनी का? बर खरंय, तुमचंच खरंय. असं अहो त्या तंबाखूचा वास आला ना ते खाणारे मिसरी तंबाखू तरी बरी, मिसरी तर लय खतरनाक आहे. ही त्या मिसरीच्या वासानं म्हशीनं गायनं दूध द्यायचं सोडलं महाराज. म्हशीनेच ती समोर आली त्या मिसरी खाणारीच्या. म्हशीनं जी वास घेतला तिनं महिनाभर दूध दिलं नाही. आणि तसल्या मिसरीच्या तोंडानं नातवाचे पण चामाचा मुख घेते गे. काय त्या नातूवर परिणाम होणार रे? बर का? म्हाताऱ्यावर राग आला तर येऊ द्या, पण सुनांनो जर तुमची म्हातारी मिसरी लावित असन काय तिला राग यायचा येऊ द्या, पण लिकरू 5 वर्षाचं होस तर तिच्यापाशी द्यायचं. असल्याच तोंडानं माझा चित्र गे माय काय तिचा वाचते तोंडाचा. ती लिकरू चक्कर येऊन पडेल की दिवशी. नको माय. मग त्याच्यामुळं का होईना म्हातारी मिसरी तरी सोडून, नातू पाठवीत नाही म्हणून तरी सोडून महाराज. नाही बायांनो चांगलं नाही. विनोदाचा भाग सोडा, पण चांगलं नाही. व्यसन विचित्र गोष्ट असते. मायबाप विनंती माझी या विषयाकडे. आपण चांगलं तर लेकरं चांगली. धन्य माता पिता, शुद्ध बीजापोटी फळे. अधिकार लक्षात घ्यायचा. माय बाई ताकद लई आहे, फक्त बाईनं आपली ताकद ओळखली पाहिजे. माय तुम्ही लय गोड आहे ग. बामणवाडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही तुमच्यात फॉल्ट. तुम्ही लय गोड आहे. आपलं फक्त तेवढंच वाईट आहे, तोंड. म्हणजे आपण सहन करतो त्यामुळे बोलल्याशिवाय राहत. पण जाऊ दे माय, सांगायचं पण कुणाला? देवा सांगू देव निवारेल भूक. माझ्या आवलीनं तुका बरायची दुसरी बायको. आवलीनं बी तक्रार केली, पण कुणाकडं? देवाकडे. देवाला म्हणली विठ्ठलाला, बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले विकाराची. विचारलं कुणी काय करतो नवरा तुझा? काय सांगू विठ्ठला? सावकाराची पोरगी सावकाराच्या घरी दिली. गरीबाची नव्हती आवली माझी. पुण्याचा सासर माझ्या तुकोबरायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको. कोणाची? गुळवे सावकार
सावकाराची पोरगी तुकोबारायांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. दिली सावकारालाच होती. काय सांगू विठ्ठला जगाला. तुटे काय चवीना त्याला दोन तारा मारी रचरा पंढरीच्या पंढरीच्या मारी रचरा पंढरीच्या. विचारतं जगा मला. विनंती आहे सांगायचं ना देवालाच. देवानं काय कमी केलं सांगा. वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. देव करतो संसार सुखाचा. पण इथं म्हणतात माऊली करणार आहेत. मग माऊली कोण आहेत. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अवतार कोणाचा. मग त्यांनी बोलले काय. आणि देवाला अशक्य काही आहे का. मग अभिमन्यू आत गेला. तुम्ही जाग्यावर आले का. जाग्यावर आले का. अभिमन्यूला आत सोडलं होतं ना. तर ते आपलं ते इकडे तिकडे बघितलं पण काही मेळ लागला. अभिमन्यू केंद्रबिंदू पाशी पडला. बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे. जयद्रथाने गैरफायदा घेतला आणि मानावर लात घातली अभिमन्यूच्या. डोळ्यात पाणी आलं अभिमन्यूच्या. अर्जुन रागावले. क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू. एकतर पडायला नव्हता पाहिजे, पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडलास ती पडला, जगलात ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला पडलो म्हणून रडत नाही. जयदत्ताने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलंय. शोभला क्षत्रिय सोड जीव, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पण घेतला. उद्या सूर्यास्तापर्यंत जर जयद्रथ मारला नाही ना मी, स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि उडी स्वतः मारणार. पण कुणी केला. पूर्ण केला ड्रायव्हरनं. बामणवाडीकर कोणाच्या. तुमच्या का माझ्या. दोघाच्या बी. विश्वाचा चालक आहे ना तो. सूर्योदय झालाय, शंख फुकारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुनाला वाटलं आता हुडकायचा आहे. पण आहे आपला. दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला. कारण जयद्रथाला माहित होतं विश्वातला सगळ्यात नंबर 1चा श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. या धनुर्धराच्या हाती जर लागलो तर जगणार. कूटनीती वापरली, लपून बसला, मारायचा कसा दिसलाच नाही तर. सूर्यास्त जवळ आलाय, चिंता वाटायला लागली, पण पूर्ण करणार. नाही सापडला तरी चिता रचणारच. अर्जुन म्हणला आता काही खरं दिसत नाही. देव म्हणले अर्जुनाने जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा टाकलेलो करीत काय होत. कारण आम्ही काय म्हणतो मागे पुढे उभा राहे संभाळीत. मग सूर्यास्ताच्या अगोदर देवानं सूर्यास्त केला. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कारण भगवंताच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी एक काम कर, आम्ही जातो आमचा कसा घ्यायचा राम राम. चहूबाजून माणसं होती, घालीन लोटांगण, वंदिना चरण. मागच्या गर्दीत जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का. झालाय का. देवा नक्की आलाय. म्हणजे खऱ्या खऱ्या सूर्यास्ताला वेळ आहे. कस काय जयद्रथ आला. देवाला माहित होतं येणार. आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा, अंतकाल सांभाळायचाच, शत्रूच्या सुद्धा मरणाला जायचं. हा नियम पाळणार. माहित होतं देवाला. जयद्रथ दिसला. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला. मेला कोण. पण मेला कोणामुळं. देवामुळं. पण कुणी केलता. पूर्ण कुणी केला. आता अभंगात वचन कुणी घेतलंय. माऊलींना. पूर्ण कोण करणार. कळतं की तुम्हाला महाराज. मग मला सांगा देवाला काय अशक्य आहे. या संसाराची उत्पत्तीच ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही. अर्थात उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही. मग माऊली म्हणले म्हणतोय मी पण करणारा देवाला अशक्य असं काही. बर माऊलींचा काय अधिकार कमी आहे. उभारीला ध्वज तीही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोबा आहे, ते तीही लोकांचा संसार सुखाचा करू शकतात याचा विश्वास आम्हाला आहे. म्हणून माऊली म्हणतात मला विश्वास आहे, मी बोलावं आणि तू अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे
जाई न गे माय तया पंढरपुरा. माझ्या माऊलींचं वचन ज्यांनी ज्यांनी पाळून पंढरीचा वाट धरली ना, 16.5 वर्षाची कानोपात्र वेश्येची पोरगी आहे. माऊलींचं वचन पाळलं आणि पंढरीची वाट धरली. अहो काय देखणी होती माहिती. आपण थोडं सुंदर दिसलो तर लोकाला कौतुक वाटतं. अहो काय देखणं पण होतं माहितीचं. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा, पण वेश्येच्या कुळात जन्माला आलत्या. कीर्तन नामदेवरायांचं ऐकायला ज्ञानोबाराय, टाळ घेऊन ज्ञानोबाराय, ऐकायला कानोपात्रा. काय कीर्तन असेल होतं. कीर्तन नामदेवरायचं, टाळ घेऊन ज्ञानोबाराय, जनाई, ऐकायला कानोपात्रा. काय सुख सोहळा असेल. त्या कानोपात्रेला बसल्या बसल्या लोक म्हटली, बिना बापाची आवडत आता कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायचे, मग आम्ही काय करायचं. राग आला कानोपात्रेला. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. विचारलं काय चुकलं हो माझं ज्ञानोबा. पोरगी आहे, चूक आहे. वेश्येच्या कुळात जन्माला आले, माझ्या हातात आहे. माझ्या हातात असतं मीही पवित्र कुळात जन्म घेतला असता ज्ञानोबा. तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळ शिळ मात भजे कात्वरित भावना युक्त. सांगा ना यांना. विठ्ठलाची पायरी चढली तर हाताला धरून बाजूला काढतात. म्हणतात नीच कुळातली जात आहे तुझी. ऐट वाटतात ज्ञानोबा. कधीपर्यंत ऐकावं, सहन होत नाही. आता असं एखादं घर सांगा जे माझ्या हक्काचं आहे आणि मी जगाला ओरडून सांगावं की हा माझा बाप आहे. बिन बापाची म्हणतात ना लोक. मला लोक म्हणतात हिचा बाप हिला माहित नाही, हिला भजन करण्याचा अधिकार नाही. तुम्हीच सांगा माझ्या बापाचं नाव. माऊली सांगतात, जाई न गे माय तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. ते बापाचं घर आहे तुझ्याचा. पण लक्षात ठेव, कोणी सोड म्हणलं म्हणून सोडायचं. वचन दे, बापाचं मानशील. दिलं वचन कानोपात्रेनं. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात एवढी देखणी पोरगी नाचतीये. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं. महाराष्ट्रात कानडा राजा, बिदरचा राजा राजगादीवर होता तेव्हा. बिदर जिल्ह्यात होतं पंढरपूर. दर्शनासाठी आला. एवढी देखणी पोरगी बघितली, वासना झाली. कोणाची आहे. वेश्याची आहे. बोलवा, येत नाही, धरून आण. कानोपात्राच्या पाठीमागे लागलेत सैनिक. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत, पण कुणा कुठपर्यंत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलंय, बापाचं घर आहे. कोण सोड म्हणलं तर सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत. महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा, जगाचा मालक, विश्वाचा मालक, पांडुरंग परमात्मा, जगदीश्वर, करुणागण, दयागण या नजरेनं पाहिला. अहो आयुष्यभर ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल दिसला. चरणावर मस्तक ठेवलं. माझ्या कान्होपात्रेनं सांगितलं माझ्या बापाची भेट झाली हो. आणि माझ्या कान्होपात्रेनं क्षणात प्राण विठ्ठलाला अर्पण केला. कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावरच जीव सोडला. काय लोक विचित्र असतात. तरी तिथली लोक म्हणली मरायचं होतं तर बाहेर जाऊन मरायचं की, जाता जाता आमच्या देवाला पवित्र करून गेली. मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली म्हण. त्यात एक आनंद ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होत. ते म्हणले याच तोंडानं मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. विचार करा कधी. गरज मनाची आहे, ज्ञानाची नाही. इथे गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या सांगतो मी काय करायचं. तेव्हा धर्मपीठावर होते ते अनंत ब्राह्मण. त्यांच्या हातात अधिकार होता. कारण त्या काळात ब्राह्मण जे सांगतील तेव्हाच अंत्यविधी केला जायचा. तेव्हा ते धर्मपीठावर होते. अनंत ब्राह्मण म्हणजे सकाळी सांगतो मी तुम्हाला, एवढी रात्र थांबा. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर पृथ्वीशेजारी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंता, माझा पांडुरंग परमात्मा त्या अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो, अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. अनंता आज कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. गेलायत का पंढरीला? मरायच्या आधी जा.